नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर भरपूर दिवसापासून मला कमेंट येत होत्या की ताई तू तुझ्या केसांची काळजी कशी घेते यावरती एक व्हिडिओ बनव, म्हणजेच की तुझं स्किन केअर शेअर कर, त्याचबरोबर तुझं हेअर केअर पण आमच्यासोबत शेअर कर. तर आज म्हटलं यावरती मी एक व्हिडिओज बनवते. तर काय झालं, मी ना कालच वाडीत गेले होते आणि काल मी मुक्कामीच होते वाडीत आणि आता सकाळी आले, थोड्या वेळ झोपलेच होते. तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटलंच असेल की मी झोपेतून आता उठले, थोडीशी तयार झाले, फ्रेश झाले आणि त्यानंतर म्हटलं आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते. तर या व्हिडिओमध्ये ना मी ते ऑइल कसं बनवलं हे नाही शेअर करू शकत, कारण की ऑलरेडी माझ्याकडे ते ऑइल ना भरपूर सारं आहे. तर हे पहा, हे ऑइल माझ्याकडे भरपूर आहे, त्यामुळे ते काही लगेच मी बनवू शकत नाही, ते मी पहिलेच बनवलेलं आहे. आता तेच कसं अप्लाय करायचं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर ते ऑइल किती दिवसाने लावायचं, कसं लावायचं आणि ते ऑइल बनवायला मी त्यामध्ये काय काय वापरलं आहे हे सगळं काही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजेच की त्या ऑइल म्हणजे मी कसं बनवलं ही फक्त मी तुम्हाला एक प्रोसेस सांगणार आहे, ते काय मी बनवून देऊ म्हणजे बनवून दाखवू शकत नाही, कारण की ऑइल माझ्याकडे तर भरपूर आहेच. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तसं तर ना हा व्हिडिओ मला नाईटला शूट करायचा होता, पण संध्याकाळचं काय होतं, मी घाईघाईमध्ये सगळं काम आवरते, किचन वगैरे क्लीन करते आणि त्यानंतर ना घाई गडबडीमध्ये लक्षातच राहत नाही की यावरती आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून. आणि आता मग म्हटलं दिवसा वेळ आहे तर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकते. आणि दिवसा कसं किती पण टाईम असतो ना, त्यामुळे किती पण वेळ लागला तरी तो व्हिडिओ मग शूट होतोच. तर आता मी हे ऑइल ना तसं तर ना मी संध्याकाळचंच लावून झोपत असते आणि सकाळचं मग ते हेअर वॉश करत असते. पण आता ह्या व्हिडिओसाठी मी हे ऑइल ना आता दिवसाच लावणार आहे, कारण की ह्या व्हिडिओसाठी आणि काही विषय नाही, दिवसा लावलं तरी काही विषय नाही, 2 दिवस लावून ठेवलं तरी पण काही विषय नाही. पण आतापर्यंत मी हे ऑइल ना फक्त नाईटचंच लावते आणि संध्याकाळचं मग मी हेअर वॉश करत असते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला तर माहीतच असेल माझ्या हेअरची लेंथ किती आहे, म्हणजे जास्त जास्त पण नाही आहे, कारण की मी ना कधी पण मी महिना 2 महिन्याला ना हेअर मी कट करत असते. तर एवढी आहे माझ्या हेअरची. आता ही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे माझ्या हेअरची लेंथ, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये तर पाहतच असता. तर पाहू शकता अशी आहे माझ्या हेअरची लेंथ. आणि आता विषय काय होतो, दीदी जर घरी आली ना तर दीदीकडून मी दरवेळेस थोडे थोडे का होईना मी हेअर ते कट करत असते, त्याच्यामुळे त्याची वाढ पण सारखी होत असते. आता हे जे ऑइल आहे ना, हे ऑइल मी कसं बनवलं आहे पहिले तर तुम्हाला मी ते सांगते. आता आपल्याकडे जे पॅराशूट ऑइल असतं ना, त्याची मी बॉटल आणली होती आणि ती सगळी बॉटलचं मी हे तेल बनवून ठेवलं होतं. आणि त्यामध्ये मी ना कढीपत्ता, जास्वंद, मेथी, त्याचबरोबर 2-3 आवळे घेतले होते आणि काय बोलतात त्याला, जवस थोडंसं घेतलं होतं. हे सगळे काही घटक मी त्यामध्ये घेतले होते. परत एकदा सांगते, कढीपत्ता, जास्वंद, मेथी, त्याचबरोबर जवस आणि आवळा, हे सगळे घटक मी यामध्ये घेतले होते. आणि आता ते बनवायचं कसं, तर आपण जे पॅराशूट ऑइल घेतो ना ते एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यात आपल्याला उकळून घ्यायचं, त्यामध्ये सगळे घटक हे उकळून घ्यायचे. पहिलं तर त्यामध्ये ना आपल्याला जास्वंदाचे फुलं टाकायचे. जास्वंदाची फुलं जर नसतील तर आपण पानं जर यूज केले ना तरी पण चालेल. तर आता ते किती घ्यायचे पानं ना, साधारण 4 ते 5 पानं घेऊ शकता आणि पानं नसतील तर मग 4-5 फुलं पण घेऊ शकता जास्वंदाचे. तर ते एक घ्यायचं, त्याचबरोबर 4-5 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे, म्हणजे एकच पान नाही, पूर्ण एक पान घ्यायचं कढीपत्त्याचं, 4 ते 5 अशी पानं घ्यायचे. त्याचबरोबर थोडीशी मेथी घ्यायची आणि आवळे घ्यायचे, एक 4-5 आवळे घ्यायचे, त्याचबरोबर थोडीशी जवस पण घ्यायची. तर हे सगळे घटक आपल्याला पहिले तर ते तेल उकळून घ्यायचं आणि नंतर ते तेल उकळलं ना त्यामध्ये मग हे सगळे काही घटक त्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे कधीपर्यंत आपल्याला त्या तेलामध्ये ठेवायचे, तर त्यामध्ये आपण जेव्हा जास्वंदाची पानं किंवा कढीपत्ता टाकतो, ते पानं जोपर्यंत असे कडक होत नाहीत ना तोपर्यंत ते तेलामध्ये त्या उकळून घ्यायचे. आणि ते पानं मग कडक झालेले आपल्याला समजलं तर मग गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग तेल जेव्हा थंड होईल ना तेव्हा ते गाळणीने गाळून घ्यायचं. आणि तुमच्याकडे जर अशी एखादी बॉटल असेल तर ते ह्या बॉटलमध्ये भरून घ्यायचे. आता ही बॉटल ना मला मिशोवरती भेटलेली आहे, तुम्हाला पण मिशोवरती नक्कीच भेटेल. आणि मी ह्याच ऑइल ठेवण्यासाठीच ही बॉटल मी ही केली होती, ऑर्डर केली होती. म्हणजे काय होतं, एकच मिनिट, ते आपण स्प्रे पण करू शकतो हे असं,
जसं आपली सेंटची बॉटल असते ना त्याच प्रकारे आहे. म्हणजे आपण जसं स्प्रे करून आपण ते आपल्या केसांना अप्लाय करू शकतो. आता हे तेल साधारणपणे आपण 5 ते 6 महिने तर इझिली यूज करू शकतो. आता हे तेल बनवलेलं मी जवळपास 3 महिने तर झालेच असतील आणि 3 महिन्यामध्ये तर माझं हे ऑइल संपून जाईल. जवळपास 2च महिन्यात संपेल, कारण की मी जास्त लावत असते. आता हे कसं लावायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता आपण हे दोन्ही प्रकारे आपण लावू शकतो. पहिले तर फक्त हे आपण अप्लाय करायचं हेअरच्या स्काल्पला आणि नंतर मग आपण हातानेच त्याला स्प्रे करू शकतो. त्यानंतर आपण कापूस पण घेऊ शकतो आणि कापसाने पण ते आपण लावू शकतो. पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते की आता आपण बॉटलनेच म्हणजे स्प्रे करून हे ऑइल कसं लावायचं ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, असा हा मिडल सेक्शन काढायचा. त्याचबरोबर आता बॉटलला तर हे स्प्रे करण्यासाठी असतंच आणि हा जो स्प्रे असतो ना तो यामध्ये असा स्प्रे करायचा आणि त्यानंतर असं हाताने त्याला थोडंसं हे करून घ्यायचं, म्हणजे लावून घ्यायचं हाताने तेल. काय होतं, हेअरच्या स्काल्पला जर हे ऑइल लागलं ना तर केसांची वाढ पण खूप छान होते आणि त्यामध्ये ऑइल हे इझिली जातं आतमध्ये. आता जसं जसं मला इथे अप्लाय करता येईल ना तसं हे मी स्प्रे करून घेते, म्हणजे पुढच्या साईडला आणि पाठीमागून तर काय मला जमतच नाही लावण्यासाठी. त्यामुळे मग मी हातावरती घेते आणि आपण जसं लावतो ना तसंच त्या प्रकारेच हे लावून घ्यायचं. आणि हे ऑइल ना आपण जेवढं जास्त लावणं तेवढं चांगलंच आहे, एकदम कमी पण लावायचं नाही. आणि त्याचबरोबर ना हे जे शेंडे आहेत ना केसांचे, त्याला जरी नाही लावलं ना तरी पण चालेल, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही तिथे नाही लावलं तरी. पण हेअरच्या स्काल्पला हे ऑइल ना पूर्णपणे अप्लाय झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर आता हे तर आपण असं अप्लाय करू शकतो. आता हे तर तुम्हाला मी सांगितलं कसं लावायचं ते. हे पूर्ण अशी लाई असं हे करून घ्यायचं, मिडल सेक्शन काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हे स्प्रे करायचं आणि हाताने थोडंसं आपल्याला असं रफ करून घ्यायचं. आता त्याचबरोबर दुसरी स्टेप पण सेम तशीच आहे. मध्ये असं मिडल सेक्शन काढायचा आणि यावरती आपण आता हे तेल अप्लाय करून घ्यायचं. जर तुमच्याकडे अशी बॉटल नसेल ना तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा कशामध्ये पण ठेवू शकता, भांड्यामध्ये. त्यावरती मग हे ऑइल बुडून घ्यायचं त्यामध्ये आणि केसांवरमध्ये हे असं अप्लाय करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे केसांना तुम्ही हे ऑइल लावू शकता. आता मी तर म्हणजे ह्या कापसाचा तर काही वापरच करत नाही, कारण की माझ्याकडे ही बॉटल आहे. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्या पण वाटीमध्ये भांड्यामध्ये हे ऑइल घेऊ शकता आणि त्यामध्ये कापसाच्या साहाय्याने तुम्ही ते ऑइल लावू शकता. तर पूर्ण ह्या स्काल्पला हे ऑइल लावून घ्यायचं. त्यानंतर एक 5 ते 10 मिनिट्स पूर्ण केसांची मसाज करून घ्यायची आणि त्यानंतर मस्त असे केस पॅक बांधून ठेवून द्यायचे रात्रभर. म्हणजे कसं होतं, ते तेल पण त्या केसांमध्ये जास्त मुरून जातं. तर अशा प्रकारे मी माझ्या केसांची हेअर केअर करते, मी म्हणजे केसांची काळजी घेते. आणि असं खाली जर केसांना नाही लावलं तेल तर काहीच विषय नाही, लावू पण नका, कारण की पूर्ण तेलकट ऑइली होऊन जातं. आणि त्यानंतर आता आदल्या दिवशी हे तेल लावून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करायचा आणि बघू शकता तुम्हाला 6च महिन्यामध्ये रिझल्ट पाहायला भेटेल. तर हे झालं माझ्या केसांचं. आता त्यानंतर मी तुम्हाला सांगते मी माझ्या स्किनची केअर कशी करते. तर तुम्हाला समजलंच असेल की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, ते तेल कसं बनवलं आहे, त्याचबरोबर ते कधी लावायचं, किती वेळा लावायचं ते तर सांगायचं राहूनच गेलं. तर हे जे ऑइल आहे ना ते आठवड्यामधून 2दा लावलं तरी चालेल. 2दा म्हणजे लावलंच पाहिजे, 3 वेळेस नाही लावलं तरी चालेल, पण 2 वेळेस तरी हे ऑइल लावलंच पाहिजे. आता मी स्किन केअर, आता तुम्ही म्हणता तुझं स्किन एवढी खराब आहे तर तू काय आम्हाला म्हणजे तू काय आम्हाला स्किन केअर सांगते. तर जस्ट ज्यांनी माझ्यासाठी क्वेश्चन केलं होतं ना, ज्यांनी कमेंट केली होती ना, जस्ट त्यांच्यासाठीच मी हा रिप्लाय देते. तर बऱ्याच म्हणजे पहिली माझी स्किन खूप खराब होती, पण आता पहिल्यापेक्षा खूप छान झालेली आहे. कारण की मी एक सिरम यूज करते, तुम्ही पण भरपूर सारे सिरम यूज करत असताल, पण मी एक सिरम बऱ्याच दिवसापासून यूज करते, जे की मला माझ्या दीदीने सांगितलं होतं तू ते सिरम यूज कर, तुझ्या चेहऱ्याला म्हणजे खूप छान, म्हणजे छान होईल, ते सगळं काही जाईल तुझ्या चेहऱ्यावरती जे काही आहे ते. माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन होतं, ॲक्ने होते, डार्क स्पॉट होते, पिंपल होते, सगळं काही होतं. खूप खराब झाली होती, पण पहिल्यापेक्षा खूप छान माझी स्किन झालेली आहे आणि जवळपास 4-5 महिन्यापासून मी हे सिरम वापरत आहे. तर हे सिरम मला वाटतं तुम्ही पण बरेच जण वापरत असताल. तर हे डर्माचं एक सिरम आहे, व्हिटॅमिन सी फेस सिरम. तर हे सिरम मी बऱ्याच दिवसापासून वापरते आणि याचा रिझल्ट पण ना खूप छान येतो. आणि मला तर वाटतच नव्हतं माझी स्किन एवढी छान होईल म्हणून. तरी पण थोडी पिगमेंटेशन आहे, पण जे काय आहे ना ते जाईल, 1 महिन्याभरात जाईल ते. पण जरी ते गेलं तरी पण हे सिरम लावायचं काही बंद करायचं नाही, कारण की हे सिरम लावायचं जर बंद केलं ना तर परत आपली स्किन खराब होऊ शकते. त्यामुळे कंटिन्यू हे सिरम यूज करायचं. आणि या सिरमची प्राईज असणार आहे 669 रुपये.
म्हणजे याच्यावरती आहे 669, पण मला ते 600 का काही रुपयामध्ये भेटलं होतं. तर हे सिरम मला मेडिकलमध्ये भेटलं होतं आणि बरेच जण वापरत पण नसतात आणि याच्या काही ॲड पण येतात इन्स्टावरती. आता याची काही मी हे करत नाही आहे, जस्ट मी वापरते म्हणून हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे सिरम ना मी आता म्हणजे कधी लावत असते तर ते मी नाईटला लावत असते. आत्ता काही लावून नाही दाखवत, ते नाईटला मी लावत असते. म्हणजे फक्त असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या स्किनची मसाज करायची एक 5-10 मिनिट. तर अशा प्रकारे मी माझे स्किन केअर करते, त्याचबरोबर हेअर केअर पण करते. आणि हे सिरम ना जवळपास ही बॉटल 3 महिने तर जातेच इझिली. 2.5 ते 3 महिने जातेच. काही ना 2 महिने पण जाईल, काही ना 3 महिने जाईल, काही ना 2.5 महिने जाईल. आता मला ही बॉटल जवळपास 2.5 महिने गेली होती आणि त्यानंतर मग मी परत दुसरी आणली होती. तर अशा प्रकारे मी माझ्या केसांची काळजी घेते, त्याचबरोबर हेअर केअर स्किन केअर पण करते. आता माझी स्किन पण बऱ्यापैकी झालेली आहे. तर तुम्ही पण अशीच तुमच्या केसांची काळजी घ्या, तुमच्या चेहऱ्याची पण काळजी घ्या. कारण की आणि त्यामध्येच ना फक्त हेच सिरम नाही लावायचे, त्यामध्ये फ्रूट, फळभाज्या, पालेभाज्या सगळं काही खायचं. त्यानंतर आपली स्किन पण एकदम तेजस्वी बनते, म्हणजे नाही का चमकदार बनते. तर कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण हे ऑइलला नक्कीच करून पहा, नक्कीच यूज करून पहा. तुम्हाला 1-2 ते 3 महिन्यातच तुम्हाला या ऑइलपासून रिझल्ट भेटून जाईल, कारण की मला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे. आता मी हे ऑइल ना कंटिन्यू यूज करणार आहे. आणि भरपूर सारे यूट्यूबवरती तर जर तुम्ही सर्च केलं ना ऑइल कसं बनवायचं, तर त्यामध्ये हेच ऑइल तुम्हाला पाहायला भेटेल. तर छान आहे, हेच मी तुम्हाला सांगू शकते. तर बस एवढंच सांगू शकते मी. जास्त काय माझ्या स्किनची केअर करत नाही, फक्त ते सिरम लावते. आणि दिवसा म्हणायला गेलं तर माझ्याकडे एक मॉइश्चरायझर आहे, तेवढंच मी ते मॉइश्चरायझर अप्लाय करते. बाकी काहीच मी माझ्या स्किनसाठी लावत नाही, कारण की दुसरं काही पण लावलं ना तर ते स्किन खूप खराब होते. त्यामुळे फक्त नाईटला ते सिरम लावते आणि दिवसा फक्त मॉइश्चरायझर अप्लाय करते. आणि जर बाहेर कुठे जायचं म्हटलंच तर सनस्क्रीम यूज करते मग त्यासाठी. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच असेल. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर असं सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.